मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। यासाठी तालुक्यात एकूण 243 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2,03,16 मतदार संख्या असल्याची माहिती मिळाली आहे। शनिवार दिनांक 7 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यानंतर सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे। पाहूयात याबाबतची अधिक माहिती। मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 5 जिल्हा परिषद गटासाठी आणि 10 पंचायत समिती गणासाठी उद्या निवडणूक होत आहे। आज रोजी 243 मतदान केंद्रावर सर्व आमचे जे पथक आहेत आणि आपल्या मतदान केंद्रावर पोहोचतील। प्रत्येक मतदान केंद्रावर 1 PRO, 3 पोलिंग ऑफिसर, 1 पोलीस आणि 1 शिपाई असे 6 याप्रमाणे सुमारे 1,500चा जो स्टाफ आहे तो मतदान केंद्रावर आज पोहोचेल। मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर पूर्वतयारी म्हणून सर्व मतदान केंद्र जे आहे त्याचा सेटअप करणे, मतदान प्रतिनिधींची नेमणूक करणे आणि उद्या सकाळी बरोबर 6:30 वाजता मॉकपोलची तयारी करणं, या अनुषंगाने सर्व तयारी आमचे पथक जे आहे ते करेल। त्यानंतर उद्या सकाळी 6:30 वाजता मॉकपोल घेऊन 7:30 वाजता बरोबर मतदान चालू करेल। 7:30 ते 5:30 हा मतदानाचा कालावधी आहे। त्यानंतर सर्व जे मतदार बंधू आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याकडे असणारे एपिक कार्ड आपल्याकडे नसेल तर आपल्याकडचं आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून प्रामुख्याने वापरला जातो। त्या व्यतिरिक्त आयोगाने जे दिलेले पुरावे आहेत, एकूण 12 पुरावे, एपिक व्यतिरिक्त 12 पुरावे दिलेले आहेत। ती पुरावे, फोटो असलेले पुरावे जे आहेत ते घेऊन आपल्याला मतदान केंद्रावर जावं लागेल। आम्ही वोटर स्लिपचं वाटप ऑलरेडी आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला आपला कोणत्या मतदान केंद्रावर किती नंबरला नाव आहे याची माहिती सुद्धा ज्ञात आहे। हे घेऊन आपण मतदान केंद्रावर जावं आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं सर्व मतदारांना आवाहन आहे। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।